माझं गाव राजापूर तालुक्यावरती मध्ये वाटूळ नावाचं गाव आहे, ते माझं गाव आहे. हरचे ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक स्पर्धा परीक्षेची पंढरी म्हणून ओळखली जाते. या गावातले सुहास वाडेकर सर असतील, माझे जवळचे मित्र आहेत, दीपक माळी सर आहेत, मानसी तेंडुलकर मॅडम आहेत, की ह्या सगळ्यांनी आपल्या या पवित्र हाताने ते स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आणि हरचे गावाचं नाव हे जिल्ह्याच्या नकाशावर कोरलेलं आहे. साने गुरुजींचा वारसा घेऊन हे विद्यालय पुढे वाटचाल करत आहे. साने गुरुजींनी आपल्या पवित्र हाताने शिक्षण क्षेत्र घडवलं. बॅरिस्टर नाथपै यासारख्या महापुरुषांचं नाव या विद्यालयाला आहे, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि अशा या पावन भूमीमध्ये, महापुरुषांच्या भूमीमध्ये आज येण्याचा योग आला. आणि याला निमित्त होतं की लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाचा आजचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा दौरा. आता सरांनी उल्लेख केला की गेली 35 वर्ष मंडळ या कोकणातल्या लांजा राजापूर आणि संगमेश्वर या 3 तालुक्यामध्ये जी गोरगरिबांची कष्टकऱ्यांची मुलं आहेत, त्या मुलांना कुठेतरी आपल्या परीने हातभार लागावा त्यांच्या शिक्षणासाठी, त्या पवित्र हेतूने हे सगळं काम चालू आहे. आता सरांनी उल्लेख केला की 35 वर्ष म्हणून 35 शाळा आणि 2 पावलं पुढे. सर 2 पावलं पुढे नेहमीच असतं मंडळ, पण 35 वर्ष म्हणून 35 शाळा असं नाही. जो पत्र पाठवतो 180चा रेकॉर्ड आहे. 180चा रेकॉर्ड आहे. या दौऱ्यामध्ये 180 3 तालुक्यात 180 शाळा केलेल्या आहेत. त्यामुळे जो पत्र पाठवतो, जे मुख्याध्यापकाचं पत्र तेवढंच आम्हाला लागतं. त्या मुख्याध्यापकाच्या पत्रावर ती शाळा कुठेही डोंगरावर असू दे, कुठे किती मोठी नदी पूर आलेला असू दे, नदी पार करून जायचं असू दे, ते सगळं महत् कष्ट घेऊन मंडळ तिथपर्यंत पोहोचतं. मग त्या शाळेमध्ये 2 मुलं का असते ना, त्या मुलांपर्यंत मंडळ पोहोचतं आणि आपला जो पवित्र हेतू आहे तो हेतू साध्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आणि याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाहीये, निस्वार्थी सेवेने चालवलेली ही एक काम आहे, हे व्रत आहे. आता मी सरांनी उल्लेख केला होता की तिथं आपण स्वागत करूया वगैरे असं, तर स्वागतही आपण स्वीकारत नाही. कारण स्वागत स्वीकारलं की मग आम्ही कोणतरी पाहुणे आलेलो आहोत तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कुठे अंतर वाढत जातं, ते नंतर आपल्याला कुठे वाढवायचं नाहीये. बॅरिस्टर नाथपै विद्यालय हरचे हे स्पर्धा परीक्षांचं माहेरघर. मगाशी मी मागच्या शाळेमध्ये पण उल्लेख केला की 10वी 12वी मध्ये आपलं कोकण बोर्ड राज्यामध्ये अव्वल आहे कोकण बोर्डाच्या स्थापनेपासून. परंतु सर 12वी नंतर आपली मुलं कुठे असतात किंवा ती 15वी होतात, 15वी नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं कुठे आहेत, तर तो टक्का दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. जर एखाद्या सरकारी सेवेमध्ये 100 जर जागा भरायची असतील तर त्यासाठी 90 विद्यार्थी 90 उमेदवार हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले नाहीये, 10च असतील कदाचित किंवा 10 पेक्षा कमीही असतील. पण हे असं का होतंय, तर कुठेतरी आपण विद्यार्थी म्हणून आपला जो हेतू आहे तो हेतू साध्य करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. मला वाटतं 15वी झाल्यानंतर आपण मुंबईची वाट धरतो बऱ्याच ठिकाणी, कदाचित ह्या गावामध्ये नसेल, पण साधारणतः 1-2 वर्ष अभ्यास केला प्रामाणिकपणे. आता मटेरियल खूप आपल्याला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्या मटेरियलचा चांगला वापर केला तर आपण साधारणतः क्लास 3ची पोस्ट, मी एमपीएससी यूपीएससी कडे वळणार नाही आधी, क्लास 3ची पोस्ट की तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, जिल्हा परिषदेच्या क्लर्कच्या जागा असतील क्लास 3च्या, ह्या सगळ्या जागा सहज आपण चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकतो. मला वाटतं हे कुठेतरी होणं गरजेचं आहे. तर मग अशी मयेकर सरांचा मुद्दा उपस्थित केला की इथे कोण राहत नाही, मग ही मुलं इथे राहतील, भविष्यामध्ये शाळा पुन्हा जशा पूर्वी होत्या तशा गजबजतील. प्राथमिक शाळा गजबजल्या तर निश्चितपणे हायस्कूलची पण संख्या वाढेल आणि खऱ्या अर्थाने गावाचा किंवा कोकणाचा जो विकास आहे, शाश्वत विकास आपण म्हणतो, तो विकास आहे शाळांवरती अवलंबून. इथला जर नागरिक इथेच राहिला तर त्याचं कुटुंब इथे स्थिर राहील, इथे त्याला उद्योगधंदा मिळतील, एकावरती दुसरा जोडधंदा अवलंबून असतो, ते सगळं होईल आणि खऱ्या अर्थाने कोकणचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करण्यासाठी म्हणून आपल्या परीने कुठेतरी खारीचा वाटा उचलावा, थोडासा हातभार लागावा. हा जगन्नाथाचा रथ आहे, तो काही एकट्याने उचलून एकट्याने ओढून पुढे जाणार नाही, त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि हे सहकार्य करण्याचं काम लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उपविभागाने गेली 35 वर्ष अभ्यास. फार काही मी बोलणार नाही, परंतु आपल्याला जे काय व्हायचंय, जे काय करायचंय, आपलं आता खुणगाट आपण मानस बाळगली पाहिजे. आणि 10वी 12वी नंतर किंवा आम्ही 15वी नंतर म्हणेन, त्यासाठी आपण आतापासून प्रयत्न केले पाहिजे. लोकमान्यांच्या जीवनातली एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि माझं मनोगत त्या ठिकाणी थांबवतो. लोकमान्यांचा मुलगा 10वीला म्हणजे मॅट्रिकला त्यावेळेचं नापास झाला, कदाचित विश्वास बसणार नाही, सत्य घटना आहे. त्यावेळेला लोकमान्य मंडालीच्या तुरुंगामध्ये होते आणि मंडालीच्या तुरुंगामध्ये लोकमान्यांना ही गोष्ट समजली की आपला मुलगा मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये नापास झालेला आहे. आता सामान्य वडील जर असता, सामान्य बाप आपण म्हणूया, तर त्याने काय केलं असतं, एक खरमरीत पत्र धाडलं असतं
तुला नालाय का असं एवढं लहानपणापासून लहानाचा मोठा केला, एवढं शिकवलं, हे ते सगळं. आणि मी कोण आहे? मी असंतोषाचा जनक म्हणून देशभर नाव मिरवतोय, मला लोकमान्य म्हणताय, आणि माझ्या पोटी जन्माला मुलगा तू नापास होतोय असं सामान्य बापाने लिहिलं असतं. परंतु लोकमान्याने तसं काही लिहिलं नाही त्या पत्रामध्ये. मंडालीच्या तुरुंगामध्ये लोकमान्यांनी आपल्या मुलाला पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये सर्वसामान्य बाप ज्या काही 4 गोष्टी सांगितल्या सुरुवातीला त्यांनी लिहिल्या, आणि शेवटच्या 4 ओळी त्यांनी लिहिल्या. त्या ओळी मोठ्या मार्मिक आहेत. लोकमान्यांनी म्हटलं की 10वी नंतर, आता मॅट्रिक नंतर नापास तर झालाच आहेस, मॅट्रिक नंतर पुढे काय करायचं तुझं तू ठरव. तुला जर जोडे शिवायचे असतील तू तसे जोडे शिव, परंतु तू शिवलेले जोडे बघून जगाने असं म्हटलं पाहिजे की चांगले जोडे हवे असतील तर लोकमान्यांच्या दुकानात जा. आपण कोणतेही क्षेत्र निवडा, कोणतेही क्षेत्र कमी नाही किंवा कोणतेही क्षेत्र श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही. जे क्षेत्र तुम्ही निवडा त्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराज हे काही फक्त नाव नाही, ते अच्युतेचं शिखर आहे. अच्युत सगळ्या एखाद्या क्षेत्रामध्ये वरच्या पर्यंत जाणं म्हणजे शिवाजी होणं. हे शिवाजी होण्याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही प्रयत्न करा, एवढं सांगतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो.